तर नमस्कार मित्रांनो, आर-टी-आयचे ऑनलाईन ॲडमिशन म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरणे आता सुरू झालेले आहे. तर त्यामध्ये तुम्हाला आर-टी-आयचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, त्याचप्रमाणे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथं टाकायचं आहे आर-टी-ई, त्यानंतर 2025 टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आर-टी-ई 25% ॲडमिशन पोर्टल अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आर-टी-आय संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी जात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर आता याचं जे काही शेड्यूल आहे, त्यानंतर ॲडमिशन स्कूल लॉग इन, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता जे काही 2025 आणि 26 करिता जे काही आर-टी-आयचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत, तर तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं न्यू रजिस्ट्रेशनचं एक ऑप्शन दिसेल. तर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तर महत्त्वाचे जे काही सूचनासुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे नावामध्ये थोडासा बदल जरी केला तरी फॉर्म जे काही वगळण्यात टाकण्यात येईल. उदाहरणार्थ जे काही तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे, जर तुम्ही फॉर्म भरताना जर ही चूक केली तर तुमचा फॉर्मसुद्धा इथं रिजेक्ट होऊ शकतो. तर इथं रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून सर्वात पहिले तुमचा जो काही जिल्हा आहे, अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तुमचा जो काही जिल्हा सिलेक्ट करा. तर ज्या कोणाचं तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं त्यांचं लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम. त्यानंतर डिसेबिलिटी, चिल्ड्रन्स म्हणजे अपंग जर असेल तर येसवरती क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, कॅप्चा टाकून मोबाईल नंबर चुकीचा न टाकता व्यवस्थित टाकायचं. तर या संदर्भात डेमो व्हिडिओ पाहणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर जे काही इथं तुम्हाला युजर मॅन्युअलमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स बघायला मिळेल. तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन्स यावरती जे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल. सेल्फ डिक्लेरेशन, त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्सची जी काही लिस्ट आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर आता न्यू रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला सर्वात पहिले जे क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर आता आपण जे काही खाली यायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला आपला जिल्हा, त्यानंतर लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम, त्यानंतर डिसेबिलिटी आहे का, चिल्ड्रन नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे. सर्व टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकायचा आहे. तर इथं तुम्हाला कशाप्रकारे डेट ऑफ बर्थ हे ते भरायचं आहे, ते डेमो मी व्हिडिओ दाखवलेला आहे. तर सर्वात पहिले तुमचा जो काही जिल्हा आहे, जिल्हा तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे. तर तुमचा कोणता जिल्हा आहे ते, तर इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे, लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. तर तुम्हाला एज किती होते ते तुम्हाला इथं दाखवेल. कॅप्चा टाकायचं आहे. सर्व मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. तर तुमची जे काही डेट ऑफ बर्थ आहे, तुम्हाला जन्मतारीख अचूक भरावी. तुमची जी काही जन्मतारीख आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला इथं भरायची आहे, कोणतीही चूक होऊ द्यायची नाही त्यामध्ये. तर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा, गावाचे नाव, त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं आपण डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेलं आहे, लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि सरनेम. त्यानंतर खाली यायचं आहे. तुम्हाला तुमचे जे काही संपूर्ण डिटेल्स इथं व्यवस्थित भरायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक SMS येईल, जी की तुमचा युजर नेम असेल. त्यानंतर तुम्हाला पासवर्डसुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल. तर युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. तर तुम्हाला जे काही युजर नेम वरसुद्धा तुम्हाला दाखवण्यात येईल किंवा SMSद्वारे सुद्धा तुम्हाला येईल. ते SMS तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला इथून लॉग इन करून चेक करता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला युजर लॉग इन यामध्ये तुम्हाला तुमचा युजर नंबर आणि इथं तुम्हाला पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला पासवर्ड चेंजचा एक ऑप्शन येईल. तर तुमचा जो काही युजर नेम म्हणजे युजर ID टाकायचा आहे, ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड तुमचा जे काही ओल्डवाला जे की तुम्हाला SMSच्याद्वारे आलेला असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे पासवर्ड, ओल्ड पासवर्ड. नवीन पासवर्ड तुम्हाला इथं क्रिएट करायचा आहे. तर दुसरा नवीन पासवर्ड टाकून सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आहे ते यशस्वीरित्या सक्सेसफुल इथं होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा आपल्याला ID पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपल्याला जो की इथं संपूर्ण डिटेल्स इथं भरवायची आहे. त्यामध्ये चिल्ड्रनचं नेम जे आहे इथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल. तर इथं जे काही लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम. त्यानंतर खालीसुद्धा तुम्हाला इथं त्याचं जे काही मराठीमध्ये नाव आहे ते टाकायचं आहे. आडनाव, पहिले नाव, मधले नाव. त्यानंतर इथं तुम्हाला त्यांच्या आईचं नाव टाकायचं आहे, जसे की इंग्लिशमध्ये वरे, आणि तुम्हाला इथं विचारण्यात येईल इंग्लिशमध्ये. त्यानंतर खाली तुम्हाला
आईचे पूर्ण नाव म्हणजे आईचे आडनाव, पहिले नाव, त्यानंतर सरनेम जे की तुम्हाला इथं मिडल नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं इथं सिलेक्ट केल्यानंतर डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली सिलेक्ट इथं येऊन जाईल. त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे, तुमचा जो काही जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठं राहता ते, त्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स इथं फिल करायचे जे की ॲड्रेसनुसार तुम्हाला इथं भरायचे आहे. तर चिल्ड्रन डिटेल्स तुम्हाला इथं फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही तालुका आहे तालुका, त्यानंतर लोकेशन तुम्हाला इथं घ्यायचं आहे तुमच्या घराचं, की तुम्ही कुठं राहता ते. मॅप ओपन झाल्यानंतर तुम्हाला मॅपसुद्धा दाखवणार आहे कशाप्रकारे इथं ओपन होते. त्यानंतर इथं तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे या फिमेल आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. तर तुम्ही तुमची जे काही इन्फॉर्मेशन आहे ते व्यवस्थितरित्या इथं फिल करायची आहे. तर इथं लोकेशनचं एक ऑप्शन आलेलं आहे. गुगल मॅप ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन घ्यायचं आहे घराचं. तर इथं तुम्हाला लोकेशनचं सुद्धा ऑप्शन आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जे काही घर कुठं आहे ते इथं शोधायचं आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करून आपलं जे काही लोकेशन आहे ते इथं सेव्ह होऊन जाईल, जे की तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा इथून चेक करू शकता. तर संपूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर आपल्याला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला तुमचं जे काही ॲडमिशन आहे फर्स्ट स्टँडर्डमध्ये करायचं की कशामध्ये करायचं ते तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील. तर इथं तुम्हाला दिव्यांग आहात का ते तुम्हाला विचारण्यात येईल. तुमचं रिलिजन हिंदू आहे की मुस्लिम आहे, SC आहे, ST आहे, जे काही तुमची जे काही रिलिजन असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. कास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. दिव्यांग जर असेल तर दिव्यांगाचे प्रकार तुम्हाला यामध्ये दिसेल. कोणत्या तुम्हाला अपंगाचा प्रकार आहे यामधून ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. जर हँडिकॅप जर नसेल तर नोवरती जे क्लिक करायचं आहे. तर सर्व टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे. तुम्हाला तुमचं इन्कम म्हणजे इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जे काही उत्पन्नाचा दाखला आहे ते किती आहे ते तुम्हाला उत्पन्न ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. स्टुडंटचा आधार कार्ड नंबर इथं त्याची डिटेल्स टाकायची आहे. पॅन कार्ड तर मॅन्डेटरी नाही, ईमेल आय डीसुद्धा नाही, पण ईमेल आय डी असेल तर तुमच्याकडे टाकून द्या. मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे. ID प्रूफमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट येस करायचं आहे. डेट ऑफ बर्थ जर कास्ट असेल तर कास्टवरती येसवरती क्लिक करा. संपूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचे आहे, जे की तुम्ही चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. तर आता स्कूल सिलेक्शन जे की तुम्हाला तुमची शाळा सिलेक्ट करायची आहे, जी की तुम्हाला 1 किलोमीटरमध्ये येते किंवा 1 ते 3 किलोमीटर, 3 किलोमीटरपेक्षा जास्ती जी की तुमची शाळा येत असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुमचा जो काही जिल्हा आहे, तालुका आहे, गावाचे नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेवरती आल्यानंतर इथं टिक मार्क करायची आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या शाळेचं जे काही ऑप्शन आहे ते इथं ॲड होऊन जाईल. तुमची शाळा किती अंतरावर आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शाळा ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही किती किलोमीटर अंतरावर आहे तर इथं तुम्हाला दाखवण्यात येईल. त्याचप्रमाणे तुमची शाळा सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. फॉर्म सबमिशन जे काही टोटल तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते तुम्हाला इथे दिसेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते भरलेला आहे. शाळा दाखवेल कोणती तुम्ही इथे सिलेक्ट केलेला आहे. टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे. कन्फर्म या सबमिटवरती ज्या क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा विचारण्यात येईल की तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे व्यवस्थित भरला का. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही फर्स्ट स्टँडर्डसाठी आपण केलेलं आहे तर PDF जनरेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही PDF आहे ते अशा प्रकारचा जो काही तुमचा फॉर्म आहे तिथं भरला गेलेला आहे. तर अशा प्रकारे जर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल किंवा तुमचा फॉर्म भरताना काही चुकी झालेली असेल, नवीन फॉर्म भरायचा असेल, ॲडमिट कार्ड आल्यानंतर तुम्ही ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे तिथून डाउनलोड होईल. तर या संदर्भात जर काही अडचण जात असेल व RTIचे फॉर्म भरण्यात जर काही चुकी झालेली असेल फॉर्म भरण्यातनी तर कशाप्रकारे पुन्हा फॉर्म भरायचं यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला पहिला फॉर्म डिलीट करून भरता येणार आहे का, सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.